हाय हॅलो नमस्कार, मी रेश्माज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर दिवसाची सुरुवात तेव्हाच झालेली आहे. मुलं शाळेत गेले, घरातलं सगळं काम आवरलं, कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. आता स्वयंपाक करते वरी चुलीवर. आम्ही ना टेरेसवर चूल पेटवलेली आहे. बघा भाकरी चालू आहे. आज नॉनव्हेज आहे, मटन रस्सा. तर कोण म्हणतात की तुम्ही नाशिक सिटीमध्ये राहतात तरी चुलीवर स्वयंपाक बनवतात. ॲक्च्युली मला लग्नाआधी तर येतच नव्हतं चुलीवर स्वयंपाक, म्हणजे लग्नानंतर पण नव्हतं येत, पण हळूहळू शिकले. दुसरेच काय माझे सासूबाई पण म्हणतात की सगळं शिकली चुलीवरचं, गॅसवर सगळं. मग हळूहळू शिकायलाच पाहिजे ना सगळं. पण जसं चुलीवरचं एकदम चव लागते तशी गॅसवर नाही ना लागत. त्याच्यामुळं हळूहळू शिकलेली आहे सगळं. त्यामुळे भाकर टाकते मी आधी. झाली, भाकरी झालेल्या आहेत. आता भाजी बनवायची आहे. सगळं म्हणजे इथं चांगलं आहे की सगळं कपडे वगैरे मी टेरेसवरच धुते. इथल्या इथं धुवायचे, इथल्या इथं टाकायचे. एका बाजूला चूल पेटवली आहे. आमची दिव आलेली आहे स्कूलमधून. बघा स्कूलमधून आली आहे. तिच्या पप्पांना हुडकत येते. मी म्हणते पप्पा खाली ये, तर ऐकूच येत नाही तिला, कळतच नाही का नाही. कुठे आहेत का पप्पा? आणि असल्यावर हाय का बाय करा. कुठून आली तू? स्कूल मधून आली. टिफिन खाल्ला का सगळा? सगळं खाल्ला. काय अभ्यास केला मग? काय लिहिलं तू? 1 2 आई काय लिहिलं तू? 1 2 ABCD. ओके. नको नंतर बघूया आपण. भाकरी झालेली आहे. 4च भाकरी केले. आमच्या साहेबांना 2, मला 1, ऋषीला 1. तर भाजी करायची आहे. बघा भाजी बनवायची चालू आहे. मसाला टाकलाय तेलात, मस्त फ्राय झालेला आहे. तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं म्हणजे मसाला पूर्ण भाजलेला आहे. तेल सोडलं म्हणजे की समजायचं की मसाला भाजलाय. मस्त मसाला भाजलाय. त्याच्यात मटण टाकते. मटण इकडं खालून कुकरमध्ये लावून आणलेलं आहे. मटण सूप. आमची दिव सूप पितीये. तिने स्कूलमधून आली, चेंज वगैरे केले, हातपाय धुतले, आता मटण सूप पिते. कशी पिती? असं अयो. इकडं भाजी चालू आहे. बघा मटण मस्त परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. किती मस्त दिसते ना, भारी. असं वाटते गरम गरम भाकरी असावं. असं मटण सुक्क मस्त. आमचे साहेब खाली येत नाही, तर असते तर तोंडाला पाणी सुटलं असतं. चला तर मग दुपारनंतर व्हिडिओ बनवलाच नाही. दुपारचं जेवण वगैरे झालं, संध्याकाळचं जेवण वगैरे झालं. आमचे साहेबांची नाईट ड्युटी आहे, नाईट ड्युटीला गेले.
मुलांचा अभ्यास चालू आहे, होमवर्क चालू आहे. इकडे ऋषिकेश होमवर्क करतोय. ऋषिकेशचा होमवर्क चालू आहे. इकडे दिव्या होमवर्क करते आमची. तिचं आपलं चालू असतं लॉलीपॉप खात, चॉकलेट खात, खात 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 चालू. नाही काय लिहिते तू? मी ओशियाना लिहिते. ओशियाना लिहिते का? बरं. तू काय लिहितोय बाळा? पोमोग्रॅनेट. काय लिहिला? पोमोग्रॅनेट म्हणजे अनार. गुड बॉय. चला करा आपलं होमवर्क. दुपारी चुलीवर बनवलं जेवण वगैरे. जेवण झालं त्याच्यानंतर काय ब्लॉग केलाच नाही. संध्याकाळ झाली, संध्याकाळचं पण जेवण झालं. आमचे साहेब गेले नाईट ड्युटीला. आणि गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी बाहेर वगैरे असं साडी वगैरे घालून गेलते नटून. तर ते आम्ही एक फोटो काढायला गेलतो की मला पाहिजे होता माझा आणि साहेबांचा एक फोटो आणि आमच्या चंगू मंगूचा एक फोटो. त्यामुळे फोटो आलेला आहे तो मी दाखवते. बघा हा एक फोटो आमचा कपलचा. हा टीव्हीच्या वर सेट केलाय, म्हणजे टीव्हीच्या वर लावलेला आहे. आणि हा आमच्या चंगू मंगूचा. बट आमच्यापेक्षा त्यांचाच खूप छान निघालाय फोटो. थांबा दाखवते मी असं जवळून. दिसतोय का नाही माहित नाही स्पष्ट, पण छान दिसतोय. मस्त आलाय. मुलांचं पण स्कूलचं कसं झालंय ना की हे करा, ते करा, ते प्रोजेक्ट करा, हे प्रोजेक्ट करा. आता आमच्या दिव्याच्या शाळेत स्कूलमध्ये सांगितलंय की डेकोरेटेड फाईल तयार करून पाठवा. दादा अभ्यास कर तू. मी तयार केलं दाखवते, पटपट कर. अजून लय करायचं दादा. पटपट कर. आणि मुलांचा कमी पण पेरेंट्सचा जास्त ताप असतो. हे करा, ते करा. नेमकं कळतच नाही की मुलांचा अभ्यास आहे का पेरेंट्सचा अभ्यास आहे, मुलाची एक्झाम आहे का पेरेंट्सची एक्झाम आहे, हेच कळत नाही. देऊ लिह ना देऊ. फोन आलाय, थांबा 2 मिनिट. बघा अशी फाईल सजवत बसली. त्याला डेकोरेटेड काय नाही, सिंपल करते. अजून चालू आहे काम. झोप तर लागली, काय करणार. फायनल लुक झालं की दाखवते. बघा झालेली आहे फाईल तयार करून. तर झोप लागली केली कशी तरी. इथं नाव टाकले दिव्या जाधव आणि केले कशी तरी छोटं मोठं डेकोरेशन लावले त्याला. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.